त्र्यंबकेश्वर नगरीत पर्यावरणपूरक होळीचा उत्साह. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या विचारांचा विजय साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत काल होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर आणि परिसरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोजगारासाठी शहरात गेलेले ग्रामस्थही या सणासाठी आपल्या मूळ गावी परतल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यावरणपूरक होळीवर भर देण्यात आला होता. चौकात चौकात लाकडांऐवजी गोवऱ्यांची होळी रचण्यात आली होती. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून सद्बुद्धी अंगी बाळगावी हा उदात्त हेतू यामागे दिसून आला. नगराची परंपरा जपत प्रथम भगवान त्र्यंबकेश्वराची मानाची होळी प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शहरातील इतर भागातील होळ्या पेटवण्यात आल्या. पाटील गल्ली, तेली गल्ली, भगवती चौक, चौकी माथा, कुशावर्त चौक, लक्ष्मीनारायण चौक, रतन गल्ली आणि निवृत्तीनाथ मंदिर परिसर अशा विविध भागात सार्वजनिक होलिकात्सव साजरा झाला. अनेक भाविकांनी आपल्या घरासमोर वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा केली आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. काळाच्या ओघात घरापुढील अंगणे कमी झाली असली तरी काही नागरिकांनी आजही अंगण, सडा आणि आकर्षक रांगोळीची परंपरा जपली आहे. सिमेंटच्या जंगलातही ही जुनी परंपरा मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेली. एकंदरीतच धार्मिक पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखून त्र्यंबकेश्वरांनी हा सण साजरा केला.